राज्यमंत्री राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र लिहिले ते तुम्ही आरोप केला त्याचे स्पष्टीकरण देण्यात. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईसह म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह या अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सामान्य माणूस आपला प्रतिनिधी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेत पाठवतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या संस्था आहेत. महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थांना फार महत्त्व आहे, त्यांना ताकद आहे. अशा वेळेला त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच मतदार याद्या आणि एकंदरीतच यंत्रणेमध्ये घोळ होणार असेल तर त्या निवडणुकींना काही अर्थ नाही. म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ जेव्हा भेटलं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना, जे केंद्राच्या निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत, आणि त्यांना निवेदन दिलं, ते निवेदन आता त्यांनी म्हणजे स्वतः काही निर्णय घेतले नाहीत आणि केंद्राकडे पाठवून दिलं. मग राज्यात तुम्हाला कशा करता नेमलं? सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे. हे बरोबर आहे, पण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याआधी निवडणूक याद्यामधले जे दोष आहेत ते दुरुस्त करावेत. तुम्ही 5-6 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, मग 2-4 महिने मागे पुढे झाला तर काय बिघडलं? हा जो प्रश्न तिथे उपस्थित केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडणूक याद्या या निर्दोष असायला पाहिजे आणि त्याशिवाय निवडणूक घेणं ही लोकशाहीची थट्टा होईल. ही भूमिका आम्ही मांडली, त्या भूमिकेसंदर्भातलं निवेदन दिलं आणि त्या निवेदनावरचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं एक पत्र आता दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलं. त्यांनी विचारले आता काय करायचं. म्हणजे अधिकारी, महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही. आता काय करायचं विचारतात, ही शोकांतिका आहे. काय करायचं म्हणजे निवडणूक याद्या दुरुस्त करा, हे तुमच्या हातात आहे ना. जी बोगस नावं आतमध्ये घातलेली आहेत ती डिलीट करा आणि ज्यांची नावं मोठ्या प्रमाणात वगळलेली आहेत ती समाविष्ट करा. बाकी काय? आपण मतदार याद्यांच्या गोळाबाबत अधिकाधिक आक्रमक होत चाललेलं असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड आता या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोणाचंही बोगस कार्ड, आधार कार्ड हे निर्माण केलं जाऊ शकते. ती यंत्रणा आहे. नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता नोटबंदीच्या वेळेला, या आता बोगस नोटा छापल्या जाणार नाहीत म्हणून त्यांनी 2000च्या नोटा रद्द केल्या. पण मोदींची नोटबंदी पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस नोटा चलनामध्ये आल्या. काय केलं नरेंद्र मोदीने, अमित शहानी केलं काय? दहशतवाद्यांचं कंबरड मोडू असं म्हणाले नोटबंदीमुळे. नाही, नोटबंदीमुळे काही झालं नाही. मोठ्या प्रमाणामध्ये आजही बोगस नोटांचा सुळसुळाट आपल्या चलनामध्ये आहे. त्याच्यामुळे पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड हे बोगस छापलं जातं. ट्रम्पच्या नावानं काय, अनेकांच्या नावानं छापलं जात असेल ते. गुजरातमधल्या 16